चला तर मुलांनो, आज आपण पाहूया बैजिक राशींची बेरीज कशी करायची। तर बैजिक राशींची बेरीज करण्यासाठी आपण इथे एकसारखी पदे एक बाजूला घेऊन त्यांची बेरीज करू। जर आडवी बेरीज केली तर पहा 2a अधिक 16a म्हणजे यांची बेरीज होईल। मात्र उभी बेरीज करायची म्हणलं तर ही 2a आणि 16a असे एकाखाली एक लिहून घ्यायचे। तसेच b मध्ये पण 6b अधिक इथे काय आहे 18b जो सहगुणक आहे। आता इथे a आहे b आहे त्यासारख्या संख्या एक बाजूला घ्यायच्या, म्हणजे संख्या सारख्या नाही, सहगुणक ज्यांचे सारखं असेल, ज्यासोबतचं चल सारखं असतं त्या एक बाजूला संख्या घ्यायचं आहे, असं पद एक बाजूला घ्यायचं आहे। आता बघा इथे 8c आहे तर इथे काय आहे 13c। आता इथे बेरीज करायची म्हणून आपण अधिकचं चिन्ह लिहू। जर वजाबाकी करायची असेल तर ही दुसऱ्या संख्येची सगळी पदे बदलतात, म्हणजे चिन्हे बदलतात। आता इथे 18b आहे, अधिक 18b इथे वजा 18b होईल आणि अधिक 13c इथे वजा 13c होईल आणि मग त्यांची वजाबाकी होईल। मात्र बेरीज असल्यामुळे इथे चिन्ह बदलायची गरज नाही आहे। तर पहा 13 अधिक 8 किती, तर 13 आणि 8 21 म्हणून 21c यांची बेरीज आली आहे। कोणती बेरीज करताना नेहमी एकक स्थानापासून करावी। ही बेरीज अगदी सुरुवातीपासून केली तरीही बरोबर येते, मात्र शक्यतो एकक स्थानापासूनच करावी। आता 18 आणि 6 यांची बेरीज किती आली तर 24b आणि 16 अधिक 2 यांची बेरीज किती आली तर 18a। म्हणजे पहा याचं उत्तर आपलं आलं आहे 18a अधिक 24b अधिक 21c। अशा प्रकारे तुम्ही बैजिक राशींची बेरीज वजाबाकी केली तर तुम्हाला परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क मिळतील। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्स फॉर वॉचिंग।